नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र तायडे पाटील. तुम्ही पाहताय आपलं ॲग्रो ATM मराठी चॅनल. या चॅनलद्वारे आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. तर आज आपण शेततळ्याचं लिकेज कसं काढायचं, पंक्चर कसं जोडायचं, एकदम परफेक्टपणे कसं जोडायचं, पन्नी फाटल पण आपलं पंक्चरची चिठ्ठी निघणार नाही, या पद्धतीनं आज तुम्हाला मी पंक्चर जोडून दाखवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. तर तळ्यात उतरण्या अगोदर आपण हे चिठ्ठ्या बनवून घेतलेल्या आहे. कंकरच्या मदतीने चिठ्ठ्या घासून घेतलेल्या आहे चांगल्या प्रकारच्या, आणि कैचीच्या मदतीने आपण कापून घेतलेल्या आहे. पंक्चरच्या साईजच्या आपण चिठ्ठ्या वरतीच बनवून घेतलेल्या आहे, जेणेकरून आपल्याला खाली गेल्यानंतर या चिठ्ठ्या घासाला आणि कापाला त्रास होणार नाही. त्यासाठी आपण हे तळ्यात उतरण्या अगोदरच आपण हे तयार करून घेतलेलं आहे. तर आपण आता काय केलेलं आहे, वरती झाडाला चारड बांधलेलं आहे आणि आपलं साहित्याची बकेट खाली सोडलेली आहे. तर तळ्यावरती कधी पण शक्यतो एकटं जाणं टाळा, आणि पोहता येत नसलं तर तळ्यात उतरूच नका एकटं. आता आपण काय केलेलं आहे, आपल्याला कोणी इथं सोबत नसल्यामुळं झाडाला चारड बांधून आपण बकेट खाली सोडून घेतलेली आहे, आणि आता आपण या रस्सीच्या साह्याने खाली जाणार आहोत. तर आता आपण खाली आलेलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला ओल्या कपड्याच्या साह्यानं हे पांढरा जो थर आलेला आहे पन्नीवरती, हा पांढऱ्या ओल्या कपड्याच्या साह्यानं आपल्याला हे पूर्ण पुसून काढायचं अगोदर. पांढरं पूर्ण निघलं पाहिजे. आता आपण ओल्या कपड्यानं पुसल्यानंतर याला आपण सुक्या कपड्याने पुसून घेतलं आहे लवकर वाळण्यासाठी. त्यासाठी आपण हे सुक्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे ना. आता आपण याला कंकरच्या मदतीनं चांगल्या प्रकारे याला घासून घेणार आहे आपण. आता याला पुसून घेतल्यानंतर कंकरने घासल्यानंतर आपण याला सुलीचेन लावलेलं आहे, आणि या चिठ्ठीचे नेहमी पण आपण काय करायचं आहे, हे थोडे कोपरे हे थोडे गोल आकाराचे कट करायचे. त्यामुळं काय होतं, चिठ्ठी उचकत नाही. आणि जर कोपरा जरी चिठ्ठीचा जर कोपरा निघाला नाही तर चिठ्ठी निघत नाही. त्यासाठी आपल्याला थोडे असे कोपरे हे थोडे थोडे कट करून घ्यायचे, आणि याला सुलीचेन लावल्यानंतर आपल्याला 5 मिनटं सुकू द्यायचं आहे. सुकल्यानंतर याची पकड चांगली मजबूत बनते. त्यासाठी आपल्याला याला सुकू द्यायचं आहे 5 मिनटं, आणि त्याच्यानंतर आपल्याला चिठ्ठी लावून घ्यायची. तर हे बघा मित्रांनो, इथं पन्नीला आडी असून सुद्धा आपली चिठ्ठी चांगल्या प्रकारची जोडल्या गेलेली आहे. तर एकदम सोप्या ट्रिकनं आपण तळ्याचं पंक्चर कसं काढायचं हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आपण लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवता आला नाही. आपण एकटा असल्यामुळं कॅमेराधाराला सोबत कोणी नसल्यामुळं तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवता आला नाही. त्याच्याबद्दल मी माफी मागतो. असे शेतीविषयी आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्याला नक्की कमेंट करा. त्याविषयी आपण व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू. आणि व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आज इथेच थांबू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय.